नाही, आता या मीडियाला बातम्या येतात कुठून, हा सगळ्यात मोठा संशोधनाचा विषय झालेला आहे. उपमुख्यमंत्र्यांबरोबर बैठक असेल त्याचा वेगळा विषय असू शकतो. मंत्रिमंडळाची अगोदर ज्या ज्यावेळी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक असते त्याच्या अगोदर प्री कॅबिनेट ही वर्षानुवर्ष ही राज्याचे जे काही ज्या पक्षाचे प्रमुख असतात त्यांच्या माध्यमातून ती बैठक सातत्याने होत असते. ती सुद्धा आज झाली. मागच्या कॅबिनेटला सुद्धा प्री कॅबिनेट असते, त्याच्यामध्ये प्रामुख्याने चर्चा केल्या जातात. आता हा नवीन शोध कुठून लागलेला आहे तो आम्हालाही कळायला मार्ग नाही आहे. असं म्हटलं जात आहे पालकमंत्री पदाची अजूनही जबाबदारी दिलेली नाही आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नाराज आहेत, खास करून अजित पवार नाराज. आता कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर स्वाभाविक आहे, अपेक्षा सगळ्यांची असते की पालकमंत्री प्रत्येक जिल्ह्याला हा दिला गेला पाहिजे. मंत्रिमंडळामध्ये त्याची जबाबदारी ही कुठल्या ना कुठल्या जिल्ह्याची दिली गेली पाहिजे. ही जरी वस्तुस्थिती असली तरी सुद्धा पालकमंत्री मिळालं नाही म्हणून कुठली नाराजी आहे आजपर्यंत आमच्या तरी चर्चेत कुठे आलेलं नाही. पण त्यामुळे अजितदादा कॅबिनेटला पण आले नाही अशा पद्धतीची चर्चा आहे. नाही, आता कॅबिनेटला आले नाही म्हणून तो तसा अर्थ काढला गेला. आज पक्ष कार्यालयामध्ये संपूर्ण राज्यातले जिल्हा अध्यक्ष पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून बोलवलेले म्हणून पक्ष कार्यालयात आले नाही म्हणून तिसरा अर्थ निघेल. माझी सगळ्या तमाम मीडियाच्या लोकांना विनंती आहे की असल्या प्रकारची कुठलीही नाराजगी नाही. सकाळी 7 पासून रात्री 11 वाजेपर्यंत दादा काम करत असतात. आता स्वतःच्या जीवनामध्ये आजारपण सुद्धा काही महत्त्वाचं असतं. ते आज प्रामुख्याने आजारी आहेत. आज संध्याकाळी त्यांना भेटण्याचा आम्ही सुद्धा प्रयत्न करणार आहे की जेणेकरून काय परिस्थिती तब्येतीची उद्या तरी येऊ शकतात किंवा परवा तरी येऊ शकतात का, ते आजारी असल्यामुळे आज मंत्रालयात आले नाही. आज पक्ष कार्यालयात सुद्धा काही जिल्हाध्यक्षांची निवड असून सुद्धा इथपर्यंत पोहोचू शकले नाही. याचा अर्थ नाराजी राहण्याचं काही कारणच नाही. फडणवीसांची राष्ट्रवादीच्या आमदारांनी काही मंत्रालयात भेट घेतली आहे का पालकमंत्री पदाच्या संदर्भात? नाही, पालकमंत्र्याच्या संदर्भात कुठल्याही मंत्र्यांनी फडणवीस साहेबांची भेट घेतलेली नाही. राज्याच्या दृष्टिकोनातून भविष्यात आत्ता ज्या ज्या गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे, आता सोयाबीनच्या बाबतीमध्ये जो काही प्रादुर्भाव रोगाचा झालेला आहे त्या बाबतीमध्ये राज्याच्या प्रमुखांनी त्याच्या बाबतीत निर्णय घेतला पाहिजे. मदत पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या पिकांच्या बाबतीमध्ये आपण सर्वे सुरू केला पाहिजे याच्या बाबतीत ती चर्चा होती. कृषी विभागाच्या बाबतीमध्ये काही आत्ता जो परतीचा पाऊस आहे तो किती दिवस असणार आहे त्याच्या बाबतीत चर्चा होती. पालकमंत्र्यांसाठी मंत्रिमंडळातल्या सहकार्यांना भेटण्याची आवश्यकता काय, ते तिन्ही पक्षाचे नेते मिळून ठरवतील. परंतु ही कधीपर्यंत झालं पाहिजे, कारण की पालकमंत्र्याचा तिढा हा सुटेनासा झालाय. कारण तुम्ही आता शपथ घेऊनच तुम्हाला आता 2-3 महिने होत आले, परंतु तरी देखील हा पालकमंत्र्यांचा हा सगळा मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे. त्यांना ज्या दिवशी वाटेल, तिन्ही पक्षांचं ज्या दिवशी चर्चा होईल त्या दिवशी तो तिढा सुटेल. परंतु आता निवडणुका जवळ येतात, प्रत्येक जण लोकसभेची तयारी करत आहेत आणि पालकमंत्री पद वाटले जात नाही. एकेकाकडे 6-6 पालकमंत्री पद आहेत, ते जबाबदारी पेलवत नाही. त्यामुळे नांदेड सारख्या घटना होतात. निवडणुकीचा आणि ह्या गोष्टीचा काही संबंध येत नाही आणि इतक्या काही लवकर निवडणुका येत नाही. वेळेवरतीच निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पालकमंत्री पदाचा तिढा सुद्धा तिन्ही पक्षाचे नेते मिळून तो लवकरच सोडतील. आरोग्याची जी दयनावस्था झाली ती पाहता जितेंद्र आव्हाडांनी अशी मागणी केलेली आहे की हसन मुश्रीफ यांनी राजीनामा दिला पाहिजे. ज्या पद्धतीनं इतक्या मोठ्या प्रमाणावर 1-2 दिवसातच मृत्यू ओढवणे, याचा अर्थ सपशेल आरोग्य विभागाकडे आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडे दुर्लक्ष आहे सरकार. नाही, आता सरकारचं दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा आज आरोग्यमंत्री असतील, त्या ठिकाणचे पालकमंत्री असतील, ज्यावेळी सकाळी घटना कालपासून जी घटना घडल्यानंतर तातडीने आत्ता कॅबिनेटची मंत्रिमंडळाची बैठक सोडून त्यांना दोघांना त्या ठिकाणी पाठवलं गेलं. वस्तुस्थिती त्या हॉस्पिटलमध्ये जी वस्तुनिष्ठ अहवाल जो असेल, वस्तुस्थिती जी असेल, ते प्रत्यक्ष दोघं मंत्री जाऊन त्या ठिकाणी पाहणी करतायत आणि जर का दोषी असेल तर त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. दुर्लक्ष असण्याचं काही कारणच नाही. ज्या गोष्टीचा विरोधी पक्ष नेत्यांनी आरोप केलेला असेल, वडट्टीवार साहेबांनी किंवा अन्य कुठल्या नेत्यांनी विरोधी पक्षातल्या लोकांनी आरोप केला असेल की औषधी नव्हती, औषधी होती, औषधीसुद्धा होती, ट्रीटमेंट करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध होते. सुट्टीवर गेलेले काही डॉक्टर्स प्रायव्हेट खाजगी जे डॉक्टर्स आहेत ते जरी गेलेले असले तरीसुद्धा त्यांची ज्यांच्याकडे तपासणी असेल ते डॉक्टर उपलब्ध नव्हते, तरीसुद्धा शासकीय रुग्णालयामध्ये त्यांची व्यवस्था झाली. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या ज्या टप्प्याने आपल्याला करायच्या असतात त्या केलेल्या आहेत. एक महत्त्वाचा विषय आहे की सध्या आरक्षणाचा मुद्दा गाजतो आहे. आता देखील राष्ट्रवादीची ओबीसी आरक्षणासंदर्भातली बैठक झाली समाजाची, काय सांगायला पाहिजे?
नाही, दोन्ही गोष्टींच्या बाबतीत स्पष्टपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आत्तापर्यंत वारंवार सगळ्या नेत्यांनी खुलासा केलेला आहे. मराठा समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसींचं आरक्षण कुठल्याही परिस्थितीत कमी नको झालं पाहिजे, ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. मग त्यासाठी आपल्याला राज्याच्या स्तरावरती आपल्याला कशा पद्धतीने न्याय देता येऊ शकतो, केंद्राकडे आपण या बाबतीमध्ये काय मागणी करू शकतो, याच्यासाठी प्रयत्नशील राष्ट्रवादी काँग्रेस सुरुवातीपासून आजही उद्याही राहील. हाच मुद्दा धरून पुढचा प्रश्न असा आहे की आता आदिवासी जे नेते आहेत किंवा आमदार आहेत ते देखील आता पुढे आलेले आहेत. ते उद्या जाऊन राष्ट्रपतींची जाऊन भेट घेणार आहे की आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे आरक्षणाच्या विषयावर. आदिवासींना न्याय मिळालेलाच आहे ना, न मिळण्याचं काय कारण आहे त्याच्यामध्ये? राष्ट्रपतींनी उद्या भेट घेतली. ते भेट घेतली, अजून काही समस्या असतील, नक्की आदिवासी बांधवांना वाटत असेल की आम्हाला अजून काही सुविधा उपलब्ध करून राष्ट्रवादी भेटल्या पाहिजे. आमदार जे आहेत जे आदिवासी आहेत ते उद्या राष्ट्रपतींची भेट. नाही, आता ते कुठल्या कारणामुळे भेटतायत आज काही चर्चा, आता तो प्रश्न त्यांनी ज्यावेळा राष्ट्रपती महोदयांजवळ मांडल्यानंतर त्यांनीच त्याचं उत्तर दिलं पाहिजे. मला असं वाटतं की धनगरांचं आरक्षण आणि यांचा भेटण्याचं असं काही त्याच्या बाबतीत जॉईंट कारण असेल मला काही वाटत नाही, आणि असेल तर त्यांना तो प्रश्न विचारला पाहिजे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे तुमच्याच पक्षातले आहेत आणि ते भेट घेणार आहेत आणि त्यांनी देखील एका सगळ्या आमचे उपाध्यक्ष सुद्धा आमच्याच पक्षाचे आहेत, बाबा आत्राम सुद्धा आमच्याच पक्षाचे आहेत, किंवा कुठल्याही पक्षाचं कोणी आमदार खासदार मंत्री जरी असलं तरी सुद्धा ज्याने त्याने आपापली भूमिका ही मांडण्याचा तो ज्या व्यासपीठावर शक्य असेल त्या व्यासपीठावर मांडतील आणि त्यांनी मांडली पाहिजे. सर, शेवटचा प्रश्न आहे, तुमच्या सरकारकडनं आता वाघनखं जी आहेत ती आता महाराष्ट्रात आणणार आहेत. 3 वर्षाचाच सामंजस्य करार जो आहे तो आज सही करणार आहेत सांस्कृतिक मंत्री. परंतु ही वाघनखं जी आहेत ती छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेलीच नाही आहे असा थेट हल्लाबोल जो आहे तो जितेंद्र आव्हाड करतात आहेत. जितेंद्र आव्हाड म्हणतात आहेत की ही जी वाघनखं आहेत ती शिवकालीन आहेत आणि या वाघनखांचा प्रवास जो आहे तो एका महाराजाने भारतातील एका महाराजांनी दुसऱ्या ब्रिटिश व्यक्तीला दिलेलं असं जे लॉगबुकमध्ये लिहिलेलं आहे त्या संग्रहालयात. जितेंद्र आव्हाड साहेबांजवळ जावाई शोध खूप असतात, त्यांना धन्य आहे, इथून कोपऱ्यापासून त्यांना नमस्कार आहे. निदान छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी शासनाच्या वतीने करायचा प्रयत्न आम्ही करतो, निदान तिथे तरी राजकारण करू नका. छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहेत, तेवढं डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी असल्या स्वरूपाचं घाणेरडं राजकारण करण्याची जितेंद्र आव्हाड साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी हे राजकारण करू नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.